नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपले चॅनल विद्याज रंगोलीमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण नव्याच्या माळीची सुंदर रांगोळी आहे पिंक कलरची, ती आपण बघणार आहोत। बघा, अतिशय सुंदर अशी रांगोळी आहे आणि तुम्हाला सहज काढता येईल अशी रांगोळी आहे। आपण आजची रांगोळी आपण रिफिलच्या साहाय्याने काढणार आहोत। बघा, मी येथे एक पिंक कलरचा सगळा मोठा डॉट टाकून घेतलेला आहे आणि त्याला रिफिलच्या साहाय्याने फक्त खाली ओढायचं आहे आणि नंतर आता त्याच्या खाली जी फुलांची दांडी असते ती मी काढून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये फेंट पिंक कलर मी येथे भरून घेतलेला आहे आणि आता हाताने आपण त्याला थोडासा आकार देऊ, म्हणजेच जेणेकरून आपला छान तेथे आकार बनेल। आता असंच बाजूला आपण दुसरा पण फूल काढून घेऊ, पिंक कलरचं सेम काढून घेऊ। आता दोन्ही फुले आपली काढून झालेली आहेत आणि त्याला आपण खाली परत दांडी काढणार आहोत, ज्याला आपण पानं काढणार आहोत। मोठे मोठे आपल्याला पानं काढून घ्यायचे आहे। आता पॅरोट कलर भरते मी आणि पॅरोट कलर भरून झाल्यावर पानांमध्ये त्याच्यावरती शेडिंगसाठी आपण पिंक कलर, फेंट पिंक कलर आणि आंबा कलरने आपल्याला तेथे शेडिंग करायची आहे आणि रिफिलच्या साहाय्याने मग आपण त्याला परत रेषा मारून घेऊ। तर चला, आपण अशा रेषा मारून घेऊ शेडिंग करून। बघा, आता हाताच्या साहाय्याने आपण आजूबाजूची जी एक्स्ट्रा रांगोळी पडलेली आहे ती काढून घेऊ, म्हणजे आपले पानं जे आहे ते एकदम अट्रॅक्टिव्ह असे दिसतील आणि सुंदर असे दिसतील। बघा, आता आपले दोन्ही पानं आणि दोन्ही फुलं किती सुंदर दिसायला लागलेली आहेत आणि परत आपण आता त्याच्या दोन फुलांच्या दांड्या अशा याला जॉईंट केलेल्या आहेत आणि मध्ये एक परत रिकामी जागा आहे, म्हणून आपण तिथे एक परत पान काढून घेणार आहोत आणि असंच पान शेडिंगनुसार आपण येलो कलर आणि पिंक कलरने शेडिंग करून आपण पान काढून घेणार आहोत। तर बघा, किती सुंदर पानं दिसायला लागलेली आहेत आपली। आता आजूबाजूला मी दोन अशा दांड्या काढून घेतलेल्या आहे आणि त्याला पिंक कलरचे असे तुरे काढून घेतलेले आहेत। बघा, डार्क पिंक कलर मी वापरलेला आहे इथे आणि आपल्याला असं काढून घ्यायचे आहेत। दोन्हीकडून दोन तुरे काढून घ्यायचे आहे, जे अतिशय सुंदर असे दिसतात। बघा, किती एकदम छान शोभा येते ना, एकदम अट्रॅक्टिव्ह अशी रांगोळी आपली दिसायला लागलेली आहे आत्ताच। आणि मध्ये परत आपण दांड्या काढून घेणार आहोत आणि त्याला दोन पानं काढून घेणार आहोत।
बघा अशी 2 पानं काढून घेतलेली आहे आणि मध्ये परत एक आपण तुरा काढला होता तसा तुरा काढून घेऊ. म्हणजेच आपली रांगोळी आणखी उठावदार आणि अट्रॅक्टिव्ह अशी दिसेल. बघा किती सुंदर अशी रांगोळी 9व्या माळेची पिंक कलरची तुम्ही दसऱ्याच्या दिवशी किंवा एरवीही अंगणामध्ये काढू शकता. सुंदर अशी रांगोळी दिसतीये. दिसायला अतिशय सुंदर अशी रांगोळी आहे. तर चला, तुम्हाला रांगोळी जर आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मी ह्या चॅनलमधून अतिशय सोप्या आणि सुंदर रांगोळ्या घेऊन येत असते. धन्यवाद.